माझं नाव सचिन सुरेशराव ब्रह्मे आहे. माझं वय 49 49 वर्ष आहे. बेसिकली मी नागपूरचाच आहे. आणि माझ्या परिवारामध्ये माझी आई, माझी बायको, माझी मुलगी आणि मी असे आम्ही 4 जण आहे. माझी वाईफ वय 45 वर्ष आहे. बिझनेस आहे माझा मेडिसिन होलसेलिंगचा. गेल्या 25 वर्षापासून नागपुरातच आहे. स्टार हेल्थ इन्शुरन्स बद्दल तुम्हाला कसे कळले आणि तुमच्याकडे कोणती पॉलिसी आहे? स्टार बद्दल मी असं काही ऐकलं नव्हतं, पण माझ्या एका मित्रा थ्रू, विशाल म्हणून माझे एक मित्र आहे, त्यांच्या थ्रू कावडेजींसोबत माझं इंट्रो झाला. आणि त्यांच्या सांगण्यावरून मग त्यावेळेस मला काही एवढं नॉलेज नव्हतं की कोणती पॉलिसी घ्यायला पाहिजे, नाही घ्यायला पाहिजे. पण त्यांनी स्टारबद्दल सांगितलं. ओके, मला ते व्यक्ती आवडले, तर त्यांनी सांगितल्यावर मी त्यांच्यावर भरोसा ठेवून मी स्टारचं केलेलं. बट खूप लवकर लक्षात आलं की पॉलिसीची रक्कम फार कमी झाली. म्हणजे आजच्या लाईफस्टाईलला घेऊन असं वाटते की 1, 2, 4, 5 लाख फार कमी होतात कधी कधी, जेव्हा आपल्यावर कोणती आपत्ती येते. आणि 2024 पासनं मग ती पॉलिसी माझ्या वाईफच्या साठी ठेवली आम्ही अलग. आणि मी आणि माझ्या मुलीनी परत 5 लाखाची आम्ही दुसरी काढली मागच्या वर्षीपासून. तुमच्या पत्नीला उपचारांची आवश्यकता असताना काय झाले? 2023ला माझ्या वाईफला थोडा हेल्थ इश्यू आला होता. तिला थोडंसं घाबरल्यासारखं वाटायचं. तिने मला जेव्हा सांगितलं तेव्हा मी तिला माझ्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेलो. आणि तेव्हा आम्ही एकदम शॉक झालो होतो तिचा बीपी पाहून. बीपी खूप जास्ती हाय होता. आणि तुरंत सरांनी मग 1-2 टेस्ट करायला लावल्या होत्या. त्याच्यामध्ये एंडोस्कोपीमध्ये ते लक्षात आलं की किडनीवर काही तर डेव्हलपमेंट आहे अनवॉन्टेड सारखं. तर मग त्याचा आम्ही प्रोसिजर समोर करत गेलो. सिटी स्कॅन पर्यंत गेलो आम्ही की ते काय आहे एक्झॅक्ट. मग ते सगळं सॅम्पल टेस्टिंगला पाठवले आणि तेव्हा लक्षात आलं की तिथे कॅन्सर सेल्स डेव्हलप होत आहे किडनीवर. कॅन्सर शब्दच असा होता की घरातलं सगळं वातावरण खराब झालं, पण आता जे आलं समोर त्याला सांभाळावं लागतं. मग तिचे सगळे रिपोर्ट घेऊन मी तर नागपुरामध्ये मी जय सर्जनला भेटलो, जय हॉस्पिटलमध्ये जाऊन. तर सगळ्यांनी किडनी काढावं लागेल याच्यावरच टॉपिक होता तो. माझ्या मित्रांसोबत जेव्हा माझे डिस्कशन व्हायचं तेव्हा माझ्या मुंबईच्या मित्रांनी म्हटलं की वहिनीची रिपोर्ट आम्हाला पाठव, आम्ही इकडे काही बघतो. आणि त्यांना तिथे जे चांगलं हॉस्पिटल वाटते ते तिथे गेले. तिथल्या एका चांगल्या सर्जनशी भेटले. तर त्या सर्जननी म्हटलं की आपण किडनी वाचवू शकतो, ही केस मी हँडल करू शकतो. त्यांनी अपॉइंटमेंट दिली आम्हाला. मी त्या डेटला घेऊन मी माझ्या वाईफला घेऊन मुंबईला रवाना झालो. हॉस्पिटलला गेलो. जेव्हा मी त्या सर्जनशी बोललो त्यांनी मला सगळं समजून सांगितलं. आणि मग त्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्जरीची आम्ही डेट फायनल केली. जवळपास 7.5 तासाची सर्जरी होती ती. 43 टाके पडले. चांगली गोष्ट ही की तिची किडनी आम्ही वाचवू शकलो. उपचारांदरम्यान स्टार हेल्थ इन्शुरन्स आणि एजंट सोबत तुमचा अनुभव कसा होता? मी कावडेजींना अपडेट दिले त्यावेळेस की असं असं झालेलं आहे. आणि बिलकुल एका भावासारखे कावडेजी माझ्या बिलकुल सोबत उभे राहिले. म्हणजे मी रात्री 2-3 वाजता फोन करायचो तरी कावडेजींनी माझा फोन कधीही मिस कॉलच्या लिस्टमध्ये नाही जाऊ दिला. त्यांनी तुरंत मला रिप्लाय केलेला. कठीण परिस्थितीमध्ये मला कावडेजींनी भयानक सपोर्ट केला. खूप जास्ती छान. हां, त्यावेळेस मग मला स्टारचं पण मला एक्सपिरियन्स चांगला आला की वेळेवर त्यांच्या अकाउंटला पैसे चालले जायचे.
मला तेवढं ॲटलिस्ट तिथे मला डोकं लावायची गरज नाही पडली. आणि कावडेजी सगळं सामावून घ्यायचे इकडलं. त्यावेळेस कावडेजींसोबत कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होतो मी. आणि नो डाऊट मला एक्सपिरियन्स चांगले राहिले सगळे. तुम्ही स्टार हेल्थ इन्शुरन्सची शिफारस का कराल? जो मला एक्सपिरियन्स आला स्टारचा, की हो मला कुठे त्रास नाही झाला. मला माझे 5 लाखाची पॉलिसीचे पैसेही भेटले. मला वाटते 5 प्लस 1 लाख रुपये माझं जे बोनस जमा झालं होतं ते सुद्धा मला दिलं स्टारने. तर मला माझ्या मित्रांना, माझ्या नात्यागोत्यांना वेगळं मला सांगायचं आहे, तुम्ही स्टारबद्दल बोलेल बिकॉज ऑफ की मला एक्सपिरियन्स चांगला आलेला आहे. तुमच्या पत्नीची तब्येत आता कशी आहे? स्टार्टिंगला महिना 2 महिना तिला बेड रेस्टच सांगितलं होतं. बट त्याच्यानंतर ती आपल्या कामाला लागली आणि आता तर ती सगळं सांभाळते पहिल्यासारखं. मुलीला शाळेत सोडून देणं, मुलीला शाळेतून घेऊन येणं, घरचं बाकी सगळे जे एक हाऊसवाईफ करते ते सगळे कामं ती आरामात करते. तिला आता काही तो प्रॉब्लेम नाहीये. मी खरंच माझ्या परिवारासोबत खुश आहे. आणि स्टारची माझी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढून सुद्धा मी फार खुश आहे.